जळगाव तालुक्यासह जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये अद्यापही पुरेसा पाऊस नाही. पावसाने पाठ फिरवल्यामुळे आता पिकं जी आहे या ठिकाणी संकटात सापडलेली आहेत आणि या पिकांना वाचवण्यासाठी जे आहेत शेतकरी आता हाताने या ठिकाणी पाणी देऊन जे आहेत धडपड करताना पाहायला मिळत आहेत. आपण आता जळगावच्या ममराबाद या ठिकाणी आहोत आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे आहे या शेतामध्ये जे आहे कपाशी जी आहे त्या कपाशीला जे आहे हाताने पाणी देऊन या ठिकाणी पिकं वाचवण्यासाठी जी आहे शेतकऱ्यांची या ठिकाणी धडपड सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर ही जी कपाशी आहे ही पाण्याअभावी जी आहे या ठिकाणी सुकत असल्याचं चित्र आहे आणि या कापूस पिकाला जे आहे ते जगावं पूर्णपणे, त्याची वाढ खुंटू नये, कमी होऊ नये यासाठी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने जे आहे या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. आपण शेतकऱ्यांशी बोलणार आहे. काय नेमकं परिस्थिती आहे पिकांची सध्या? पिकांची परिस्थिती अशी आहे, पावसाने दांडी मारल्यामुळे पिकांना आता चिव्वा देण्याची वेळ आलेली आहे. घोटघोट पाण्याने जर पिकं जगले, कारण निसर्गाचा कोप इतका बेकार आहे. आता सोयाबीन झाले, उडद झाले, हे मोळावून गेले पूर्णपणे. आता हे कापूस जो पीक आहे ते थोडंफार जगलेलं आहे. पावसाच्या पाण्यानं ते चिव्वा देऊन थोडं थोडं घोटघोट पाणी देऊन जगवण्याचा प्रयत्न चालू आहे. पुढच्या काळात जर पाऊस पडला नाही समजा तर काय परिस्थिती असेल? परिस्थिती बिकट येणार आहे, सगळं मोळगळ होणार आहे. आणि आता कालावधी संपलेला आहे, कापूस लावण्याचा कालावधी संपलेला आहे, सोयाबीन पेरणीचा कालावधी संपलेला आहे. म्हणजे पूर्णपणे शेती नापीक सारखी होऊन जाणार आहे. आता दुबार पेरणीचं संकट आहे का? दुबार पेरणीचं संकट आहेच ना. आता सोयाबीन मोडलेले आहे, कोणी कोणी अर्ध्या शेतकऱ्यांनी उडीद मोडलेले आहे, उगलेच नाही ते. पाणीच तेवढा नाही होता ना, फक्त माणसाचं शर्ट वल्ल व्हायचं, इथला पाणी यायचं फक्त, बस. काय सांगणार तुम्ही? हाताने पाणी देतात, यासोबत मजूर मिळत नाही, स्वतः कुटुंब तुम्ही राबताय. हा, कारण आता सध्याची परिस्थिती अशी झाली की मजूर मिळत नाही, म्हणून स्वतः शेतकऱ्याला स्वतः राबावं लागतं. शासनाने ज्या काही योजना राबवलेल्या त्याचा परिणाम हा शेतकऱ्यांच्या शेतीवर दिसून येतोय. कारण मजुराला दरमहा त्यांना जे महिला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात, त्याच्यामुळे मजुरांचा कर शेतीकडे कमी झालेला दिसून आलेला आहे. तुम्ही स्वतः पाणी देताय पिकांना. हो, पुढच्या काळात जर पाऊस पडला नाही तर असं वाटतंय दुबार पेरणी करावी लागेल. दुबार पेरणी करावी लागेल, पण दुबार पेरणीचं जे मोसम आहे तो निघून गेलेला आहे. पेरल्यानंतरही पीक येईल याची शाश्वतीने, म्हणजे शेतकऱ्याचं पेरणीचं तर संकट येईलच, मजुरीही जाईल आणि हे पण जाईल, बियाणं पण जाईल आणि उत्पन्न येईल याची शाश्वती नाहीये. तुम्ही उडीद आणि सोयाबीन लावलं होतं, काय परिस्थिती? उडीद लावलेला होता पण उडीद निघालेला नाही. कशामुळे? आता पाणी कमी पडलं त्याच्यामुळे उगलाच नाही. उगलाच नाही. आणि मग आता बघू, आता तसं सोयाबीन बारीक बारीक पातळ पातळ निघालेला आहे. तो पण आता पण मग आता जर पाऊस नाही आला तर तो पण नुकसान, म्हणजे जळून जाईल तो. आणि मग पुढचं जेव्हा हंगाम, आता जसं पुढच्या हंगामपर्यंत शेती पडलेली राहील, जसं आता पुढे हरभरा पेरतो. तर अशा पद्धतीने एकंदरीतच जे आहे जळगाव मध्ये जे आहे पावसाने पाठ फिरवली, त्यामुळे जळगाव तालुक्याबरोबरच इतर अनेक तालुक्यांमध्ये जे आहे या ठिकाणी पावसाने पाठ फिरवली, त्यामुळे पिकांना वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांची अशा पद्धतीने धडपड सुरू आहे. काही ठिकाणी उडीद आणि मक्याचं जे बियाणं लावलं होतं ते पुरेसा पाऊस नसल्यामुळे ते उगलच नसल्याची माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांनी दिली आहे. तर काही ठिकाणी जी पिकं थोड्याशा पावसामुळे जी उगली आहेत किंवा त्याला कोंब आलेले आहेत, अशी पिकं देखील आता पाऊस नसल्यामुळे या ठिकाणी वाळण्याची किंवा त्याचं नुकसान होण्याचा या ठिकाणी धोका असून आता पुरेसा पाऊस पडावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून पुढच्या काळात जर पाऊस पडला नाही तर या शेतकऱ्यांवर जे आहे दुबार पेरणीचं या ठिकाणी संकट असून दुबार पेरणीचा देखील वेळ आता निघून गेल्यामुळे आता शेतकऱ्यांना हे हंगाम जो आहे हातचा जाण्याची भीती या ठिकाणी व्यक्त केली जाते आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.